तर आपण पाहतोय गणबोटे यांच्या घरी शरद पवार हे दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे जगदाळे यांचं पार्थिव हे आता शेवटच्या यात्रेसाठी निघालेलं आहे। ही अंत्ययात्रा आता निघाली असल्याचं आपण पाहतोय। गणबोटे कुटुंबाचं सांत्वन सध्या करण्यासाठी शरद पवार दाखल झाले। चोख अशा पोलीस बंदोबस्तामध्ये शरद पवार दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर जगदाळे यांचं पार्थिव हे सध्या निघालं असल्याचं पाहायला मिळत आहे। वारजे कर्वेनगर या ठिकाणी ज्ञानदीप सोसायटीमध्ये राहणारं हे हस्तक येतं जगदाळे कुटुंब। एकाच इमारतीत तिघे भाऊ आनंदानं राहत होते। यामधील सर्वात लहान संतोष जगदाळे। लोकांच्या मनामध्ये दुःख पण आहे आणि राग पण आहे। पाकिस्तान जलादोच्या घोषणा झालेल्या आहेत। पाकिस्तानला प्रत्युत्तर दिल्याशिवाय लोकांच्या मनातला क्षोभ अजिबात कमी होणार नाहीये आणि भारत सरकारने सुद्धा खूप मोठी कडक भूमिका या बाबतीत घेतलेली आहे आणि भारत सरकारच्या बाजूने आहे। जितकं दुःख आहे तितका राग सुद्धा आहे लोकांच्या मनामध्ये। ताई असं घोषणाबाजी झाली, सगळी काय भावना आहेत लोकांच्या? मी आता कुटुंबियांना पण भेटले, स्थानिक नागरिक पण इथे आहेत। अतिशय दुःख आहे, अतिशय निर्घृण अशी हत्या। हिंदू आहेत का विचारून, धर्म विचारून निर्घृण अशी हत्या केली। लोकांनी आपल्या नातेवाईकांना स्वतःच्या डोळ्यासमोर जाताना पाहिलं। या दुःखाला कुठेही अंत नाही, कोणावरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आलेली आहे। मला असं वाटतं की जेवढं दुःख लोकांच्या मनामध्ये आहे तितकाच राग सुद्धा लोकांच्या मनामध्ये। आणि इथे तुम्ही घोषणा ऐकताय की जलादो जलादो पाकिस्तान जलादो। पाकिस्तानला कडक उत्तर दिल्याशिवाय लोकांच्या मनातला राग हा कमी होणार नाहीये। भारत सरकारने सुद्धा अतिशय कडक अशी भूमिका घेतलेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झालेली आहे की पाकिस्तानला कसं प्रत्युत्तर द्यायचंय आणि भारत सरकारनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्या भूमिकेबरोबर पूर्ण मनाने, पूर्ण भावनेने भारतीय लोक त्यांच्या बरोबर आहेत आणि भारतीयांना सुद्धा हीच अपेक्षा आहे की भारत सरकारने कडक उत्तर द्यावं आणि सरकारने त्याची तयारी केलेली आहे। पंतप्रधानांची घेतलेली आहे, काल जी भूमिका घेतली ती पुरेशी आहे का? कारण अनेक नागरिकांकडनं, कुटुंबियांकडनं त्यांच्यावरती अटॅक करावा, पाकिस्तानवरती हल्ला करावा आणि त्याला चोख उत्तर द्यावं अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे। पाकिस्तानला आता सुटका नाही, आता ते भारतीयांची ताकद बघून घेतील। आतापर्यंत आपण सहिष्णुतेची भूमिका घेतली, कुठल्याही वेळेला आपण नियमांचा, करारांचा भंग केला नाही, पण प्रत्येक वेळेला जर का पलीकडनं उत्तर येणार असेल, पलीकडनं त्रास होणार असेल तर आता हा देश एक गाल पुढे केल्यावर दुसरा, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणार नाही, तर बिलकुल प्रत्युत्तर देईल, एवढं पाकिस्तानने समजून घ्यावं। धन्यवाद। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते या अंत्ययात्रेमध्ये सहभागी आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर हिंदू म्हणून मारणं हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही हिंदू लोक कुठल्याही जातीच्या याच्यामध्ये पडत नाही। हिंदू ही अतिशय सहनशील आणि जागतिक पातळीवर आता सगळं जग हिंदूंकडे पाहत आहे। हिंदू हा सगळ्या जगाच्या दृष्टीने आदर्श असून सुद्धा हे पाकिस्तानी नतद्रष्ट, हे अतिरेकी का सामान्य जनतेला मारतायत? तुमच्या जर दम असेल तर आमच्या मिलिटरीशी लढून दाखवा, जी जगात एक नंबर मिलिटरी आहे। मोदीजी या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे, या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे। पुलगामामध्ये आमचे हजारो सैनिक मरतात, रोज आमचे सैनिक मरतात। काय आमच्या लोकांची चुकी आहे? आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो याचा अर्थ असा नव्हे। तरी या अतिरेक्यांना विनंती की असे हे करू नका। तर आपण बघितलं तीव्र शब्दांमध्ये हा संताप जो आहे तो नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळतोय। शोकाकुल वातावरणामध्ये संतोष जगदाळे यांच्यावरती आता अंत्यसंस्कार अगदी काही वेळातच होणार आहे। तर दुसरीकडे गणबोटे कुटुंबियांची भेट घेऊन सुद्धा शरद पवार हे बाहेर निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं जात आहे, लवकरात लवकर बदला घ्या आणि आम्ही सांभाळून घेतो, याचा अर्थ आमचा अंत पाहू नका असं सुद्धा या दरम्यान सांगितलं जाते।
निश्चितच 27 ते 28 हिंदूंना जम्मू काश्मीरमध्ये मारण्यात आलं. त्यामध्ये 6 जण महाराष्ट्रातले आहेत. काहीच चूक नव्हती तरी सुद्धा ही शिक्षा आता त्यांच्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी भोगावी लागणार आहे. हा संताप जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. नाहक बळी जो आहे तो यावेळेस गेला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतोय. संतोष जगदाळे यांना गोळी लागली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता आणि रक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू त्याच ठिकाणी झाला. त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पत्नी प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. नाही, मला असं वाटतं की काश्मीरमध्ये हिंदूंवरती जो बेछूट गोळीबार झाला ते पर्यटक होते आणि केवळ हिंदू आहेत म्हणून त्यांच्यावरती हल्ला केला गेला, याचा संपूर्ण देश निषेध करते. सरकार त्यांना योग्य त्या पद्धतीने उत्तर देईलच आणि मला खात्री आहे की या देशाचे पंतप्रधान मोदीजी हे घरात घुसून मारतील, पण देशभरामधल्या हिंदूंची या विषयातली भावना अत्यंत संतप्त आहे. काय भावना काय? कारण आता घोषणाबाजी झाली, खूप संताप होता लोकांमध्ये. पाकिस्तानला उत्तर देण्याची वेळ आली असं नागरिकांवर एक संताप आहे. 100% देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, या देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहा हे घरात घुसून ठोकून मारल्याशिवाय राहणार नाहीत आणि ही तमाम भारतीयांची इच्छा आहे आणि ते लवकरच पूर्ण करतील याची मला खात्री आहे. तर आपण जर बघितलं तर लोक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. शहर अध्यक्ष असतील या ठिकाणी लोकांच्या भावना व्यक्त करतात. रोष सगळ्या लोकांचा. बरोबर आहे. काश्मीरच्या भारताचं नंदनवन आहे आणि त्या नंदनवनामध्ये एवढ्या वर्षामध्ये शांतता प्रस्थापित करत असताना जे पर्यटक वाढती संख्या आहे त्या पर्यटकांना ज्या पद्धतीने निहत्या पर्यटकांवरती जो हल्ला केलेला आहे त्या पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पाकिस्तानच्या घाणेरड्या वृत्तीचा ह्या सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो. नक्की आपण जर बघितलं तर या ठिकाणी निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि आता अंत्ययात्रा जी आहे ती काही वेळामध्ये वैकुंठ स्मशानभूतीमध्ये पोहोचणार आहे. कॅमेरा किरण कादेसा, सागरवर साम टीव्ही पुणे. चल 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 चल. शरद पवार यांनी जगदाळे कुटुंबाची भेट घेतलेली आहे. त्यानंतर गणपटे कुटुंबाची देखील सांत्वनपर त्यांनी भेट घेतली. मात्र आपण जर सध्या बघितलं तर आता ही अंत्ययात्रा जी आहे ती निघालेली आहे. आसावरी जगदाळे हिला देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो.